आरोप करते मैं हम उसको हम जवाब ही नहीं देते, थू करते, जवाब ही नहीं देते, थू करते. जे वकील आहेत ओझा, त्यांची बॅक हिस्ट्री पाहिली तर ते बराच वेळ तोंडावर पडलेले बॅक हिस्ट्री आहे. वकील झालं म्हणून काही असं नाही होत. आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमचे नेते आहेत. हे या महाराष्ट्राचे आणि ह्या मुंबईचा जन्मलेले एक चांगला नेतृत्व करणारा युवक आहे. त्या नेतृत्वाला जर तुम्हाला वाकवता येत नसेल तर त्याची बदनामी करा. हा सरळ सरळ फंडा आहे. आमचंही तेच म्हणणं आहे की पुरावे आहेत. उलट मी तर म्हणते त्या कोमल सारख्या मुलीला, म्हणजे जिचं नाव काय दिशा, तिला नक्कीच न्याय मिळाला पाहिजे. एक आई म्हणून, ताई म्हणून, एक बाई म्हणून माझंही म्हणणं आहे न्याय मिळालाच पाहिजे तिला. पण मग जर तुमच्याकडे पुरावे आहेत तर ते नक्की घेऊन या. आणि आदित्य साहेबांनी तर नेहमीच सांगितलंय की असे कचऱ्यासारखे तुम्ही आरोप कराल त्यांना मी भाव नाही देत. तुमच्याकडे पुरावे आहेत, आणा, सिद्ध करा आणि एकदाचा काय तो सिलसिला मिटवा. पण तुमच्या माध्यमातून आता तिचे वडील बोलताना मी पाहिलं, ते बाजूला कोण महाशय बसले होते, ते कदाचित वकील असतील, ते दाबत होते त्यांना. पण उत्स्फूर्त त्यांनी सांगितलं की माझ्यावर कोणाचाही दबाव नाही, आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. आत्ता आम्हाला ह्यांच्या माध्यमातून, ह्यांच्या म्हणजे ते बाजूला कोण बसले आहेत महाशय, त्यांच्या माध्यमातून कळतं आहे. तर आमचंही म्हणणं आहे दिशा सालियन जी मुलगी हाकणात काय जी गेली आहे ती मला मी एक आई, ताई, बाई म्हणून म्हणेन तिला न्याय नक्की मिळाला पाहिजे. आणि जर तुमच्याकडे पुरावे आहेतच तर ते आणा, सिद्ध करा. आणि जो कोणी आरोपी त्याला न्यायला फासापर्यंत कोणी अडवलंय तुम्हाला. पण कारण नसताना दर वर्षांनी 6 महिन्यांनी त्याला ऊत आणायचा, नंतर बदनामी करायची आणि बदनामी होते म्हणून आदित्य घाबरतील. तर ते स्वतः त्यांनी इंटरव्ह्यू दिला, मी कुठेही घाबरत नाही, मी सतत मी काम करत आहे. सरकार म्हणून चुकीच्या कामांचा मी आवाज फोडत आहे. जरी आम्ही आता विरोधी पक्षनेत्याची संख्याबळ नसलं तरी काय विरोध करायचा नाही, मोंगलाई आहे काय, विरोध तर होणार. ज्या गोष्टी पटत नाही, ज्या गोष्टी चांगल्या आहेत, मग ज्या माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब जे चांगलं करतायत त्यालाही आदित्य सपोर्ट करतात, आम्ही करतो सपोर्ट. पण जे चुकीचं आहे, जे आजूबाजूचं काय चुकीचं घडतंय ते म्हणायचं नाही का, तर तो आहे. आणि माझं म्हणणं आहे त्या खरंच बेटीला न्याय मिळाला पाहिजे. उद्धव ठाकरे त्यांचं पण नाव त्या एफआयआरमध्ये टाकत आहे. ते म्हणते की उद्धव ठाकरे गैरवापर केला मुलाला वाचवण्यासाठी. त्यावेळी बघा, कुठलीही गोष्ट गैरवापर आहे तो तुम्हाला दाखवावं लागेल. त्यांचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, त्यांचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही, म्हणजे ज्या महाराष्ट्रात राहणार, ज्या मुंबईत राहणार त्या पोलिसांवर विश्वास नाही. कोण आपलं संरक्षण करतात तीच लोक करतायत. महाराष्ट्राचे पोलीस करतायत, मुंबईचे पोलीस करतायत आणि त्यांच्यावर अविश्वास दाखवताय. आपण जर अगदी लेटेस्ट न्यूज पाहिली तर रिया चक्रवर्तीला राहत मिळाली. ही लिंक तशीच काहीतरी वेगळी आहे. मग एका बाजूला असं होतं, एका बाजूला तर. त्यामुळे आमचं म्हणणं येऊ दे कोर्टात जे आहे ते आपण तुम्ही पुरावे द्या, जो दोषी आहे त्याचं बघू. एकीकडे सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी, मात्र दुसरीकडे दिशा सालियन प्रकरणी पुन्हा एकदा चौकशी व्हावी अशी मागणी होते. कसं पाहता या बघा, कुठलीही गोष्ट चौकशी होते तर त्याला का घाबरावं, होऊ देताच. उलट एकदाचा तो सिलसिला काढूनच टाका. खरंच जे कोणी दोषी असतील त्यांना फासापर्यंत न्या. हिंदी कर ले तो एफआईआर में लिखा जा रहा है उद्धव ठाकरे का भी अब जिक्र करें. इस पूरे मामले पर क्या कहेंगे? लगातार आरोपी बनाए. देखो, मैंने जो मुंबई महानगर पालिका का मुंबई की मेयर बन के मैंने जो काम किया है, कोविड काल में काम किया है, तो ऐसा एक सामान्य चेहरा जिसको फेस बोलते हैं, तो उसको बदनाम करना ही है. और आपने कुछ बात की तो हम भी आज भी न्याय व्यवस्था के पास जाके हम न्याय ले रहे हैं. कोई भी उठता है, कोई भी कुछ भी बोलता है तो ठीक है, ये सोशल मीडिया का जमाना है, मीडिया का जमाना है, तो उसके ऊपर चलेगा. लेकिन अंतिम सत्य
जिसको बोलते हैं ना, सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं। तो वही एक लाइन पे हम भी चल रहे हैं। कहा जा रहा है कि जब ये घटना हुई थी आप उनके परिवार से मिलने घर जाती थी, क्या आपने धमकी दी? इस तरह के आरोप भी लगा रहे हैं आप। देखो मैम, एक तो 2022 में उसका हादसा हुआ, 2020 में हम मिलने को गए 22 में। उसका मतलब है 2 साल में जो एविडेंस, जो कुछ, ये सब पुलिस ने कलेक्ट किया है। जो पुलिस के पास है वो सब कलेक्ट हुआ है। अभी वो भी जाने का वजह, बार बार वो महापालिका के ऑफिस में आते थे, मेरे वाइफ बहुत कंडीशन खराब है, आप लोगों की हेल्प चाहिए। और मैं अकेली नहीं गई थी, पूरा मीडिया था मेरे साथ। छोटा उनका जो घर है उसमें हमारा एक नगर सेवक, स्थानिक नगर सेवक अमय घोले, वो हमारे साथ था। 2 महिला आयोग के सदस्य हमारे साथ थे। और उसके बाद गई है तो उन्होंने दिखाना चाहिए, मैं नहीं ये करता। 2 नए आरोप लगाए। एक कह रहे कि उद्धव ठाकरे जब सीएम थे उस पद का गैर यूज उन्होंने किया अपने बेटे को बचाने के लिए। दूसरा कि आदित्य ठाकरे ड्रग्स स्कैंडल में भी शामिल है, क्या कहेंगे आप? शी इतना घिनौना आरोप करते में हम जवाब ही नहीं देते, थू करते। ताई मराठी हाच मुद्दा मराठी ताई तुमचा दबाव आहे त्या प्रश्नावर. ताई तुमच्यासुद्धा दबाव आहे असं म्हटलं जातं आणि एकंदर तुम्ही सुद्धा त्यांची तेव्हा भेट घेतली होती. तुमचं नाही का एकंदर याबद्दल म्हणणं काय? नाही, मुळामध्ये तुमच्याच माध्यमातून आत्ताचा एक लेटेस्ट व्हिडिओ मी त्यांचा पाहिला आहे. त्याच्यात ते कुठेही म्हणत नाही की मी दबावाखाली आहे. उलट आत्ता ह्या केस करण्यामध्ये त्यांच्यावर कोणतरी दबाव आणून ते करून घेत आहे असं माझं म्हणणं आहे. आणि इतर मुंबईच्या महानगरपालिकेचे महापौर म्हणून जेव्हा मी सगळ्यांकडे जात होती, तसंच एक त्यांच्या मागणीनुसार मी तिथे घेतली होती. त्याच्यानंतर मी कधी कॉन्टॅक्टमध्ये नाही, कधी मी गेली नाही. त्यामुळे आय एम नॉट बॉदर. तुम्ही 22 मध्ये भेट घेतली ना? हा, 2022 22 आणि हादसा घडला 2020. त्यामुळे गॅप. बरं ताई, एक वेगळा विषय, कुणाल कामरा सध्या त्याचं गाणं जे आहे त्याच्यावरनं सत्ताधारी पक्ष आणत आहेत आणि त्यांनी अजूनही गाणं ट्विट केलेलं आहे. हम होंगे कामयाब या गाण्याचं विडंबना कर कुठेतरी हम होंगे कंगाल असं पुन्हा एकदा सरकार टीका करत त्यांनी गाणं बनवलंय. कसं पाहताय? मी ना मुळात हे विडंबन गाणं आहे. अतिशय त्यांनी आधी खूप काही विडंबनं केलेली आहेत आणि त्यांनी कोणाचं नाव नाही घेतलं. मला असं वाटतं उलट जे घडलंय ते रॉंग घडलंय. ते ज्याला म्हणतो ना अगदी इझिली घ्यायला पाहिजे होतं. तुमचं नाव नाही, काही नाही, म्हणजे ह्याचा अर्थ तो जे म्हणाला ते सत्य आहे असं तुमच्या मनाला वाटतंय का? म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी काय जे केलंय त्यांना असं वाटतंय का ती घडलेली घटना ह्या लावून घेतलेल्या कामराणी काय कुणाल कामराणी जे म्हटलंय ते सत्य आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला विरोध असं चाललं असेल तर आमचं काय म्हणणं असणार? तो विडंबन करतोय, तो कॉमेडी ऍक्टर आहे, स्टँडअप कॉमेडी ऍक्टर आहे. त्या कॉमेडी ऍक्टरवर त्याचं पोट चालतं. त्यांनी अनेक जणांवर केलंय. मी कामराला ओळखत नव्हती, ह्यामुळे आम्ही घराघरात अगदी स्लम पासून हाय सोसायटीपर्यंत कामरा कळले. ताई, आपण पण एक भूमिका घेतली होती जे मलेश्काने गड्ड्यावर सॉन्ग केला होता, तेव्हा जर आपण तिथे पण गेलो तर यावर काय म्हणणार? तेव्हा असं चाललं आणि आता तेव्हा आम्ही त्याच विडंबनाने तिला विडंबन गाणं देऊन आम्ही हे केलं होतं ना. आम्ही पण त्याच विडंबनाने केलं होतं ना. त्यामुळे समजू शकते म्हणून इझिली घ्या. आम्ही सांगितलं ना, अरे तुमचा मुंबईवर भरोसा आहे काय वगैरे, मी गाणं केलं होतं. त्यामुळे स्पोर्टिंगली घेतलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.